दोस्तों, अभी मैं मौजूद हूँ इटखेड़ा इस गांव में। और पिछले 15 दिन में इस गांव में जो लेपर्ड का जो कहर है ये देखने को मिल रहा है। ये जो लेपर्ड का कहर है ये आम बात बन चुकी है इस एरिया में। आज ऐसी कंडीशन आ चुकी है कि कैसे हर 5 गांव में एक गांव में जो लेपर्ड का आतंक है ये देखने को मिल रहा है। यहाँ से तकरीबन 5-6 किलोमीटर दूर जो धाबे टेकड़ी आदर्श गांव था, उस गांव में एक बच्चे को तेंदुए ने मारा था। तो वो जो खबर है मैंने आपको दिखाया था। लेकिन उस गांव से तकरीबन 5 किलोमीटर दूरी पर इटखेड़ा एक गांव आता है। उस लेपर्ड ने जो आतंक फैलाया था उसको पकड़ा। लेकिन अभी जो ये दूसरा जो लेपर्ड है इस गांव में अभी 15 दिन से अपना आतंक जो है वो फैला रहा है। और एक अच्छी बात देखने को मिल रही है, उसने किसी इंसानी लड़के को या फिर किसी इंसान को उसने कुछ नहीं किया। लेकिन यहाँ पर रहने वाले जो लोग हैं इनके भेड़ बकरियाँ हो गए या फिर जो मलेशी या फिर कुत्ते ये उठाना चालू किया। तो अभी मैं यहाँ पर मौजूद हूँ कुमरे इनके घर में। मैं उनसे पूछने वाला हूँ, बाद में पूरा जहाजा है मैं आपको दिखाने वाला हूँ। ये देख सकते हैं आप, ये घर है। आप ये सोच सकते हैं कि फॉरेस्ट वालों ने इनके घर के साइड में बस लग के ही जो है उस लेपर्ड को पकड़ने के लिए यहाँ पर पिंजरा लगाया। तो आप सोच सकते हैं कि कितना आतंक फैला है। और इनका जो घर है, इनके घर के साइड से जो पूरा जंगल है इसकी शुरुआत हो जाती है। तो मैं आपको दिखाऊंगा पूरा परिसर। 4-5 दिवस झाले आता. 4-5 दिवस झाले का? आतापर्यंत किती नेलन? बहुत साऱ्या 3-4 त्या दिवशी केलं. 3-4 बकऱ्या नेलन. हो. आणखी कोंबड्या पण नेलं. कोंबड्या पण नेलन का? तर मला एक सांगा, जसं तुमच्या घरच्या नेत का आजूबाजू घरच्या पण लोकांची नेऊन राहिला? त्याच्याही नेतात पण ते गिनती नाही राहे. बहुत साऱ्या राहतात कोंबड्या त्याच्याला. हो का? त्याचा आतंक किती दिवसापासून चालू आहे इथं? येते तो झाले 15 दिवस? 15 दिवस जास्तीत झाले. 15 दिवसापासून? आतापर्यंत तुमच्या घरच्या किती बकऱ्या म्हणजे गेल्या? पहिलीची सुरुवातीची एक. हां हां. मग अजून बोकड. बोकड नेलं? मागच्या उन्हाळ्यात. अच्छा. आता अजून म्हणजे मागच्या उन्हाळ्यात म्हणजे 1-1.5 वर्षापासून चालू आहे त्याचा आतंक? हो. पण ह्या वेळेस भरपूर झाला? भरपूर झाला. अच्छा. तर तुमच्या इथले साहेब कुठे गेले? ते होते, आता वावराकडे गेले असते. अच्छा, म्हणजे तुमचं फक्त बकरी पालन चालू आहे का? बकरी पालन. अच्छा, तो ये देख सकते हैं आप। मैं इन गांव की मैं आपको कंडीशन दिखाता हूँ। ये जो पूरा गांव है, ये गांव और इससे लग के पूरा जो जंगल परिसर है वो। और ये देख सकते हैं आप, ये पिंजरा केव्हा लावला इथं फॉरेस्ट वाल्यांनी? हा लावला 4-5 दिवसापासूनच. हो का? तो ये देख सकते हैं आप, इनका घर है और उनके घर के साइड में इनका जो है एक बकऱ्या रखने के लिए एक जगह, ये देख सकते हैं आप। तर हा काही फोडून वगैरे अंदर येते का? हो, घुसला होता त्या दिवशी. कुठून घुसला होता? इकडून हाकातून घुसला होता. कुठून? हे खाली अच्छा, हाँ, इथून घुसला होता का? इथून घुसला होता. हो ना, ये ब्लड की भी निशान है यहाँ पे। इतना मारला ना था ना? हो, त्यानंच मारलं. ये देख सकते हैं आप, यहाँ पर आपको ब्लड के निशान दिखेंगे। ये देख सकते हैं आप, यानी कि इस जगह से घुसा आणि इथून घुसला होता। इथूनच घुसला होता. हे बघा इथून मारलं ये तेवढं. एक पोटात मारलं आणि एक शेळी अशी बाहेर काढलं. हाँ हाँ। त्याचा आतडी बोका पूर्णच खाल्लं ना. त्याचा तिचा पिल्लू तिच्या जवळ होता. हो, म्हणजे एक आतमध्ये मारलं का? हो, एक आतमध्ये मारलं आणि एक बाहेर काढलं ना घेऊन गेला? घेऊन गेला नाही, म्हणजे दाव्यानं बांधली होती ना. हा, तर येतीच तिचा खाऊन ठेवला. म्हणजे इथं बाहेर काढलं ना खाल्लं? हा, खाल्लं. बापरे, हा बघा ना, इथं रक्त पण दिसून राहिला मला। तो ये देख सकते हैं आप उसके ब्लड के निशान। यहाँ पर ताजे ताजे ये जगह तोड़ के अंदर चला गया था। ये देख सकते हैं आप, यहाँ से घुसा था बोल रहे हैं। इन्होंने कुछ यहाँ पर लकड़े वगैरह लगी होंगी तो इसी जगह से घुसा था। तो इनकी जगह, और ये देख सकते हैं आप, ये कहर होने के कारण ये फॉरेस्ट वालों ने यहाँ पर अभी उसको पकड़ने के लिए यहाँ पर जो पूरा पिंजरा है यहाँ पर लगाया हुआ। ये देख सकते, हा पिंजरा किती दिवसापासून लावला आहे? म्हणजे त्या दिवशी तो कान गळला ना. त्या दिवशी घडला का? हो, तर मग आणला. हां, त्या दिवसापासून लावते. म्हणजे त्या दिवसपासून आहे का? तो ये देख सकते हैं आप उसको पकड़ने के लिए। तो ये है इटखेड़ा गांव
और यहाँ से पूरा इस साइड में थोड़ा जंगल देखने को मिलता है और इस साइड में पूरा खुला मैदान। और कैसा है यहाँ पर गाड़ी कचरा होने के कारण कैसा है, लेपर्ड को छुपने के लिए आसान जगह है। ये पीछे में तो पूरा खुला मैदान है। और ये घर थोड़ा कच्चा घर है इनका। और ये दे सकते हैं आप, ये घर इस साइड में और इस साइड में ही दे सकते हैं आप उसको पकड़ने के लिए। यहाँ पर पिंजरा लगा है। कैसा है, अभी किसी इंसान को उसने कुछ किया नहीं, लेकिन कैसा है अगर उसको शिकार नहीं मिल रही है, उसके फूड चेन का एनिमल नहीं मिल रहा है, तो कैसा है वो आगे चल के छोटे बच्चों पर और किसी इंसान पर भी हमला कर सकता है। तो कोई जोखिम होने से पहले, कोई अनहोनी होने से पहले जो फॉरेस्ट वालों ने यहाँ पर जो है एक अच्छा काम यहाँ पर करते हुए देखने को मिल रहे हैं। ये देख सकते हैं आप। कैसे आ रहे हैं क्या, वावरातून येऊन राहिला का म्हणतो? अच्छा, तर किती दिवसापासून कहर आहे हा बिबट्याचा? आता 4 दिवस झाला होता. तुम्ही ह्या घरचे मालक आहात ना? किती शेळ्या मारला आतापर्यंत? 3 मारलं इथं, एक नाही का गायबच झाला. अच्छा, 3 मारलं. मला सांगा, ह्या बेंडव्यामध्ये घुसला तर बेंडव्यामध्ये घुसले किती शेळ्या तिथं तकरीबन? 6 शेळ्या होत्या. 6 शेळ्या होत्या. 6 पैकी किती मारलं मग? 4 शेळ्या मारलं. बापरे, म्हणजे तुमचा बहुत लॉस केलं म्हणजे गरीब माणसाचा. मग काय मदत वगैरे दिला का? येथून उचललं ना जी संघ, हां हां. आणि येथे जागेवर नाही का 3 स्पार्क भेटल्या. अच्छा, 3 येथील लाशी भेटल्या आणि एक इथंच खाल्लं. एक गायबच झालं. एक म्हणजे नेलं का त्यानं? उचलून गेलं. अच्छा, आणि 3 जागी मारलं. बापरे. तर आता तुमच्याकडे फक्त 2च शेरी आहेत का? 2च आहेत बांधल्या. अरे बापरे, म्हणजे 6 शेऱ्या होत्या. आता तिला आदत लागली. मग आता पिंजरा मांडला तेव्हापासून आला का तो? आता आम्हाला 7 वाजलो हां. का आम्हाला पुरा लाईट बंद, दरवाजा बंद. अच्छा, त्याच्या वॉर्निंग दिलं होतं. भीतीनं म्हणजे 7 अंधार पडला का तुम्ही आपले दरवाजे बंद वगैरे करून अंदरच राहता? आता जे काय त्याच्या आहेत ते आता जे पाहिले की. अच्छा अच्छा. म्हणजे 7 वाजले का तुम्हाला आता भीतीचं वातावरण झालं, तुम्ही निघत नाही. बरोबर आहे. अंदरच्या अंदर. तर मग हे काय साफसूफ करायला सांगितलं का थोडा बहुत इथून? हो, तो करून. कारण की कसं आहे, ह्या कचरा वगैरे मध्ये नाही का तो थोडा जागा पकडते. कसा त्याला लपून भेटतं ना. फक्त तुमच्या घरचे खाल्लं का आणखी आजूबाजूच्या घरच्या लोकांचे काही केलं? एक इस्रायल शेखची मारलं ना. हो, मला माहिती मिळाली. त्याची एक मारलं. अच्छा, तर हा पिंजरा किती दिवस झाला लावला तिथं? 5 दिवस होते. 5व्या दिवसा का? म्हणजे त्याचा आतंक किती दिवसापासून आहे? 15 दिवसापासून? हिंडे बेटा असेल तो. तेवढं काय झलक नाही. पण आता गोष्ट काय आहे, मच्छरच्या म्हणजे मंगशाच्या नाही का, शेळ्या जवळ एक पंखा होता, आम्हाकडे एक पंखा, लाईट होता. त्या लाईटच्या हान त्याला झलकला का झलकला बहुतेक काही समजलं नाही. अच्छा अच्छा. आवाजही बी नाही आला, म्हणजे पंखा चालू होता तो. हां हां हां. ते नंतरच मारलं. तर हे गोष्ट जेव्हा शेळ्या मारल्या हे 5 दिवसाच्या पहिलीची गोष्ट. 5 दिवस चालू होता. 5वा दिवस चालू आहे. पण याच्या रक्ताचे निशाण नाही गेले नाही बघा. नाही तिथेच राहिलं आता. इथंच खाल्लं का पूर्ण? ते बल्ली अंदरून बांधली होती साडी. अच्छा अच्छा. हां. त्यानं उलवलं नाही. अच्छा, म्हणजे आता असं म्हणावं लागेल की प्रत्येक गावामध्ये बिबट्याचा आतंक झाला आता, नाही का? जे थोडा गावाच्या बाहेर जे घर आहेत त्यांनाच जास्त परेशानी दिसून दोन मारलं म्हणत ना. हा, इसापूरला, चांदेवरच्या. इसापूरला 2 मारलं का? म्हणजे इसापूर इटखेड्याला पहिलं. हां, 2 दिवसाचं पहिला आमच्या. अच्छा. काही कोंबड्या. तो ये देख सकते हैं आप, इस जो लेपर्ड का जो आतंक है अभी यहाँ पर ज़्यादा ही देखने को मिल रहा है। तो ऐसा भी नहीं बोल सकते, हर जो जंगल परिसर से लगा हुआ जो गांव है, हर गांव में लेपर्ड का भी जो आतंक है वो देखने को मिल रहा है। लाईट राहायच्या आमच्या तिकडे मागे. हाँ हाँ, माणूस म्हणजे काय आता दिवस म्हणजे रात दिवस लाईट चालू ठेवायला.
आता इकडं कुठे गेल्या होत्या, वावरात गेल्या होत्या का? वावरात पाणी लावा. अच्छा. हाँ तो मला तोच म्हणणार होतो मी आता. हो, कोंबडी वगैरे काही ठेवली आहे. अच्छा इथं ठेवल्यात का? तो ये दे सकते आप उनका बेट लगाने के लिए जो मुर्गी है यहाँ पर रखी है, फिर शाम को टाइम लगाते हैं क्या? शाम अच्छा तो आपकी बकरियाँ इतनी बड़ी बड़ी थी क्या? है ना जी, एवढ्याच मोठ्या मोठ्या होत्या का? एवढे एवढे. इतनी बड़ी बड़ी बकरियाँ मारा उसने, बापरे. आता दोनच वाचल्यात फक्त 2 हजार. आणि बोकड मारलं ना त्यानं. हे नेऊन म्हणजे आता हे यायला धास्ती भरली. अच्छा हां बरोबर. बार जसं काढला तर बार भरून पाहिजे. हो बरोबर आहे. यांना पण धास्ती भरली, बरोबर आहे. ते म्हणजे ते काहीतरी म्हणतात ना, जोगणे लागल्याच्या आणि हां 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 यांच्या समोरच मारलं असेल ना, म्हणून. आणि मग तुमच्या घरामध्ये तुम्ही दोघं जणच राहता? हो, तो मुलगा इथे गेला पुण्याला. अच्छा पोरासोबत. अच्छा अच्छा, म्हणजे काम करायला बाहेर गेला का? म्हणजे तुम्ही आता घरी फक्त पती पत्नीच राहता? तो ये देख सकते आप इनका घर, और ये साइड में जो बकरियां उनको रखने के लिए जगह. आता असं म्हणावं लागेल की एक प्रकारचा खतराच आहे की नाही. आता जेथपर्यंत तो पकडण्यात येत नाही तेथपर्यंत तुम्हाला दिलासा भेटणार नाही. त्याचा शेड तर केव्हा होते का होते. अच्छा अच्छा, शेळ्याचा शेड बनवून राहिला का? पाहिजे नाही. हं. तेथपर्यंत काय शेडाचा ह्या करायचा. आता हे कसं आहे, हा कच्चा असल्यामुळे नाही का त्यानं तोडून टाकलं, आणि कसं आहे मजबूत राहायला असं तोडलं नसतं नाही का. म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या शेळ्या होत्या मारलं त्यानं. आता मला सांगा, आता हे शेळ्या तिथं राहत होत्या, आता कुठं बांधता यांना मग? आतमध्ये ठेवता का? बरोबर आहे. हे जागा बदलायला सांगितलं ना. आता फॉरेस्टवाल्यांनी काय काय तुम्हाला उपाय सांगितला कसा राहायचा म्हणून? आपलं 8-10 दिवस नाही का, हां हां थोडं आपला जगतीनं शेऱ्या आतमध्ये ठेवायला. आणि बाहेर काय काय सांगितलं? बाहेर म्हणजे आता आपलं 7-8 वाजले. हां आपला हा जो लाईट आहे हे ते इकडे तिकडचे हां बंद करून टाकायचं. बंद करायला सांगितलं? हो, लाईट आहे. काहून? तिकडची प्रोसिजर काय तुमच्या अंदर पिंजऱ्याची तर. अच्छा, म्हणजे पिंजरा पकडण्यासाठी. हां. हां अच्छा ठीक आहे, त्यांचे प्रोसिजरनुसार. पण कसं आहे मी तुम्हाला एक सांगतो, आता ते फॉरेस्टवाल्यांनी तुम्हाला सांगितलं, पण मी आपल्या हिशोबानं म्हणजे आपल्या अनुभवानं सांगतो मी. कसं आहे, आज तुमच्या आजूबाजूच्या लेपड म्हणजे हा बिबट्या कसा जनावर असते, हा लपून वार करणारा जनावर असते, हे की नाही. लपून, हे की नाही, तुम्हाला मी माहीत आहे. जसा तुमच्या घराच्या मागे काळी कचरा आहे तिथं तो लपून बसणार, तुम्हाला पण नाही दिसणार. असा एकदम अंग चोरून बसते तो. आपल्याला वाटते का मांजर वगैरे. हां म्हणजे तो दिसतच नाही, त्याचा एक स्वभाव असते तो, ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय करणार, तो लपून बसणार. जुळूप वगैरे असेल तर लपून बसणार, आहे की नाही. आणि कसं आहे, अगर तुमच्या घराच्या आजूबाजूला लाईट अगर चालू आहेत, ठीक आहे, न अचानक तुम्ही बाहेर निघाल्या, आता लघवी वगैरेसाठी बाहेरच निघाल ना, तर जसा लाईट वगैरे चालू असतील तर तुम्हाला लाईटमध्ये दिसेल ना तो, नाही का. तर लाईट चालू ठेवणं आवश्यक आहे, समजलं ना. 2-3 दिवस त्याचे कॅमेरे चालू होते मागे नाही का. कॅमेरा लावला का? हो, लावले होते. अच्छा, तर CCTV कॅमेरा आता पण लावले आहेत का तिथं? नाही, काढला का? नाही म्हणजे कसं लाईट चालू ठेवायचं काय परिणाम होते, आपण जसा बाहेर निघालो, जसा अंधार राहिला तर आपल्याला इथं बसला तर दिसणार का? नाही ना. तर मग तोच कारण आहे की आपण लाईट वगैरे नाही का थोडा चालू वगैरे ठेवायचा. आता त्यांची प्रोसिजर काय आहे तिथपर्यंत तुम्ही लक्ष द्या. त्यानंतर त्यांची प्रोसिजर झाली, संपली, त्यानंतर नाही का तुम्ही पूर्ण लाईट लावायच्या घराला, आणि जो आजूबाजूला पुरा कचरा आहे ना पुन्हा साफ करून टाकायचा. तुमच्या आजूबाजूला कोणी लहान मुलं आहेत का कोणाच्या घरी? हा जो घर दिसते आता समोर, ह्या घरी किंवा ह्या घरी जवळपास त्या घरी आहेत फक्त. अच्छा, आमच्या काकाच्या घरी नाही का लहान मुलं आहेत. भावाचे पोरं आहेत. अच्छा, हे बघा मीच तुम्हाला सांगतो, बिबट्याचे कसं आहे, त्याला सर्वात पहिल्यांदा बकरी, कुत्रा आणि माणसामध्ये नाही का सर्वात जास्त टार्गेट करतो लहान मुलांना, ठीक आहे.
आज अगर त्याला तुम्ही शेळ्या वगैरे आता खबरदारी घेतल्या, शेळ्या वगैरे बंद ठेवल्या, पण एक खबरदारी आणखी घ्या बरं. जे छोटे मुलं आहेत ना, त्यांना रात झाली की घराच्या बाहेर निघू नको द्या. ठीक आहे. आता कसं आहे, त्याला बकरी कुत्रे वगैरे नाही मिळाले ना, तो लहान मुलांना मग टार्गेट करू शकतो. पण आता वॉर्निंग फारच देवा पाहिजे. नाही तुम्ही पण अरे फास्टवाले काय सांगणार, आपली खबरदारी आपल्याला घ्यायला लागते ना. मानतील का हा? आमची मा आता तुम्ही सांगायचा, मी तुम्हाला सांगून राहिलो ना. हे बघा धाबे टेकडीला काय झालं, लहान पोराला टार्गेट केलं. गोटंगावला पण लहान पोरालाच टार्गेट केलं नाही. आतापर्यंत ह्या एरियामध्ये बिबट्यानं मोठ्या माणसाला, एखादीच मोठा माणूस असेल त्याच्यावर हमला केला, नाही तर सर्व आतापर्यंत जे बिबट्याचे हमले झाले ना, सर्व लहान मुलं झाले, 10 वर्षापर्यंतचे. ठीक आहे. तर मी तुम्हाला तोच म्हणतो, आज तुम्ही आपल्या बकऱ्या वगैरे सर्व बांधून राहिल्या, तुम्ही बकऱ्याची खबरदारी घेऊन राहिल्या, तर तुम्ही असे विचार करता नाही धोका निसटला, आपला धोका आता येणार नाही. पण हे विसरू नका, अगर त्याला बकऱ्या वगैरे नाही भेटल्या ना, तर छोट्या मुलांना टार्गेट करू शकतो. समजला का? तर तुम्ही आपल्या जसं गावामध्ये, जसं तुमच्या घराजवळ आजूबाजू, आता इथं कसं त्याला आदत लागली आहे, तर घरावर जेवढी त्या मुलं बाळ आहेत नाही का, ज्यांच्या घरी आहेत त्यांनाच सांगा, म्हणा त्यांना 7 वाजले अंधार पडला, घराच्या बाहेर निघायचं नाही. आणि तो पण म्हणजे सूर्यप्रकाश निघल्याशिवाय घराच्या बाहेर निघायचं नाही. हे सध्या काय दिवस नाही का. मग कसं आहे, आपण अशी काळजी घेत नाही, मग एखादी हादसा आला तर मग आपणच भोगतो, त्याला भोग द्यावं लागतं, हे की नाही. म्हणून मी म्हणतो की जसं मुलं वगैरे असतील त्याला पण खबरदारी सांगा. ठीक आहे. आणि जो परिसर वगैरे आहे तो स्वच्छ करा. आणि शक्यतो तुमच्या ग्रामपंचायत लाईट वगैरे आहेत का इथं, चालू होतात का रात्री? नाही ते नाही, हे आपलं घरगुती जात तिकडे. तर ग्रामपंचायतला लाईट, खंब्याला लाईट लावली नाही सर? नाही लावला आहे, पण त्याचा उजेड नाही पडत तिकडे. तर त्याला तुम्ही म्हणा की मोठे लाईट लावून द्या, आणि चांगले प्रकाशितवाले जो लाईट आहेत ना ते लावून द्या, जेणेकरून कसं आहे, प्रकाशामध्ये आपल्याला टकोटक दिसू शकतो. आणि कुत्रे आहेत का भरपूर तुमच्या गावात? कुत्रे नाही तेवढं, कुत्रे आहेत पण तिकडेच. कुत्रे ठेवायचा कसं आहे, कुत्रे थोडेसे सांगतात, आपला आहार देतात. कसं आहे, ह्या ठिकाणी अगर तो खरबड करताय ना, तो कुत्रे पहिल्यांदाच भुकावले पाहतात. आणि कसं गावाला खबरदारी हां खबरदारी करतात, है की नाही. तर एवढी गोष्ट तुम्ही पाळा. ठीक आहे. ते बघू शकता, मी कुंभरे यांच्या घरी बसलो. तर मागील 8 दिवसापासून ह्या एरियामध्ये जो बिबट्याचा कहर आहे हे बघायला मिळून राहिला. आणि घराच्या शेजारला जो आहे त्यांनी पिंजरा लावला त्या बिबट्याला पकडायला. तर कसं आहे, आज एक प्रकारच्या भीतीचं जो वातावरण आहे ह्या गावामध्ये आणि ह्या परिसरामध्ये बघायला मिळाला. हा गाव इटखेडा. आणि कसं आहे, आज अगर त्याला कोणता त्याच्या पुढच्या ॲनिमल नाही मिळाला, जसे बकरी कोंबडी वगैरे नाही मिळाली, तर कसं आहे, लहान मुलांना पण तो धोका ठरू शकतो. तर त्याच्याच उद्देशाने जो फॉरेस्टवाल्यांना इथं बकरीला मारला, त्यानंतर तुरंत त्याला पकडण्यासाठी जो पिंजरा आहे, कारण की तो गावात त्याचं आगमन झालेलं आहे ना, आणि गावात त्याचा एकदा आगमन झाला तो कसं आहे, साहजिक जो कोणी मानवी जीव आहे, अगर वेळेवर त्याला शिकार नाही भेटले, तो मानव जो आहे त्याला पण आपला टार्गेट करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, असे अद्भुत आणि जो वाईल्ड लाईफची जो इन्फॉर्मेशन जाणण्यासाठी माझ्या चॅनल बने राहा, आणि हो सकेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.